या बातमीचे प्रायोजक आहे हॉटेल हैदराबादी लज्जत। आमचा पत्ता कल्याणी टॉवर समोर सोलापूर। या भ्रष्टाचारी महापालिकेच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेच्या वतीने आम्ही इथं जे दिवाळ टेलरच्या समोर बसस्टॉप होतं, बसस्टॉप अधिकाऱ्याच्या संगणमताने भ्रष्टाचाराच्या माध्यमातून काढून टाकण्यात आलेला आहे की जेणेकरून हा बसस्टॉप काढल्यानंतर व्यापाऱ्याला फायदा व्हावा। परंतु या भ्रष्टाचारी महापालिकेने नुसतं बसस्टॉपच विकले नाही, नवी पेठेमध्ये मोठमोठ्या अनेक ठिकाणी बाजारपेठा मुतारे विकलेल्या आहेत, शाळा विकलेल्या आहेत, महापालिकेच्या शाळा सुद्धा विकलेल्या आहेत। त्यामुळे या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना या सोलापूर शहराचं कायापालट तर करायचं नाहीत, परंतु या जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा येतात, येऊन फेरफटका मारून जातात, परंतु कुठल्याही सोलापूर शहराचा विकास करण्यासाठी त्यांनी कुठलंही काम करत नाहीत। सोलापुरामध्ये एकही बस नाही, विमानतळ चालू करता पण सर्वसामान्यांना फिरण्यासाठी बाजारपेठेत येण्यासाठी बसेसची सोय नाही। त्यामुळं या सत्ताधारी जे मुख्यमंत्री आहेत या महापालिकेची 5 वर्ष सत्ता बघला, त्यांना नैतिक अधिकार नाही। येणाऱ्या महापालिकेचा इथली जनता त्यांना दूर जाणारच आहे, परंतु बसस्टॉप नाही उभा केला तर आम्ही आमच्या पक्षाच्या वतीनं इशारा देतो की आम्ही नाहीतर आमच्या पक्षाच्या वतीनं बसस्टॉप आम्ही उभा राहू। सामाजिक प्रश्नासाठी तुम्ही आणि मनसे एकत्र आलाय, महापालिकेत देखील असं काय चित्र असेल काय? या आगामी महापालिकेमध्ये महाविकास आघाडी असू द्या, मनसे असू द्या, आम्ही एकत्र तर येणार आहेत, परंतु आता मनाने आम्ही एकत्र आलेलो आहोत। उद्धव साहेब राजसाहेबांच्या आशीर्वादाने संपूर्ण महाराष्ट्रात शिवसैनिक आणि मनसैनिक एकत्र येऊन लढा उभा करतात भ्रष्टाचाराच्या विरोधात आणि याचा संपूर्ण अधिकार उद्धव साहेबांना राजसाहेबांना युती करण्याचा अधिकार त्यांना आहे आणि जे आदेश देतील त्या आदेशाप्रमाणे आम्ही काम करू। शेठ देश विकत आहेत आणि त्याच्या पावलावर पाऊल ठेवून महापालिकेचे अधिकारी बसस्टॉप विकत आहेत। अशा पद्धतीने सोलापुरातले बसस्टॉप गायब होत आहेत, मुतारा गायब होत आहेत आणि याला महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा आशीर्वाद आहे। ही अतिशय दुर्दैवाची बाब आहे। ज्या बसस्टॉपला आपण निवारा म्हणलं जातं त्या खाली जे पाचोरे किंवा पब्लिक आहे ती त्या ठिकाणी ऊन वारा पावसात उभारते, आश्रय घेते, अशी सर्वसामान्य जनतेची आश्रयस्थानं विकण्याचा अधिकार महापालिकेला कुणी दिला हा आमचा शिवसेना आणि मनसे पदाधिकाऱ्यांचा प्रश्न आहे महापालिकेला। त्याबरोबरच आज अधिकारी म्हणायला लागलेत की आम्ही 1 महिन्यात उभा करू, व्यापारी आम्हाला उभा करून देणार आहे, व्यापारी उभा करून देणार आहे, महापालिका विक ना। कशासाठी थांबलाय तुम्ही? तर जर 1 महिन्याच्या आत जर या ठिकाणी बसस्टॉप उभा नाही केला तर संबंधित अधिकाऱ्यांना आम्ही गोमूत्राने अंघोळ घातल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, एवढा इशारा या ठिकाणी आज आम्ही देतो। आज या ठिकाणी एक होता बसस्टॉप जो वाटसरूंची सेवा करत होता, त्याचं त्यांनी उच्चाटन केलं आणि या ठिकाणी आणि त्यामुळे आज या ठिकाणी श्रद्धांजली वाहिली आहे। एक होता आणि आम्ही शिवसेनेने श्रद्धांजली आम्हाला महापालिकेच्या अधिकाऱ्याला देखील श्रद्धांजली वाहण्याची वेळ येईल। मात्र बसस्टॉप बंद पडायचं कारण बसेस आहेत ना, सिटी बसेस आज 10-15 जरी असल्या तरी त्याचा सर्वसामान्य जनतेला उपयोग होतो। परत यांनी केंद्र सरकारकडे हात पसरलाय 100 बस पाहिजेत म्हणून, त्या 100 बसेसपैकी 40 मंजूर झाल्यात असं ऐकतो आम्ही। त्या 40 बसेस सुरू झाल्यावर जे प्रवासी आहेत त्यांनी कुठे उभं राहायचं, कुठे थांबायचं, ऊन वाऱ्यात त्यांनी कुठे थांबायचं, काय शोरूम मध्ये हात जाऊन बसायचं, हा सर्वसामान्य जनतेला प्रश्न पडलेला आहे। आणि जर तसं असेल, जोपर्यंत बसस्टॉप होत नाही तोपर्यंत महापालिकेनं या शोरूम मध्ये नागरिकांना बसायची व्यवस्था करावी असं आमचं म्हणणं आहे। स्वादिष्ट जेवण मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे हॉटेल बडेपीर। फॅमिलीसाठी खास सोय, पार्सलची सुविधा उपलब्ध। आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, दुसरी शाखा मुस्लिम पाशापेठ, जिंदाशहा मदार चौक, सोलापूर। ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी।